लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे। मात्र आज नंदुरबार जिल्हा विकास फोरमची बैठक झाली। या बैठकीत आज सर्व पक्षनेते एकत्र आले होते। या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगावर चर्चा झाली। या बैठकीनंतर शिंदे गटाच्या संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या खासदारांचा मनमानी कारभारामुळे युती धर्म पाळला जात नाही, तर अशा उमेदवाराला भाजपाने उमेदवारी देऊ नये। अनेक विकास कामांमध्ये टोल घेतला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप चंद्रकांत रघुवंशींनी खासदारावर केला आहे। त्यामुळे खासदार हिना गावित यांना उमेदवारी देऊ नये अशीच मागणी शिंदे गटाने करत नवीन राजकीय भूकंप जिल्ह्यात केलाय। आमची मागणी आहे, आम्ही युतीमध्ये आहोत, आम्ही युतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळू, पण सर्व पक्षांना न्याय देणारा उमेदवार लोकसभेच्या पक्षाने दिला पाहिजे। भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे, त्यांचाच उमेदवार राहणार आहे, आम्हाला तेही मान्य आहे, पण सर्व पक्षाला बरोबर घेऊन जाणारा, या जिल्ह्याचा समतोल विकास साधणारा आणि या जिल्ह्याला टोल मुक्त करणारा खासदार आम्हाला पाहिजे। नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचा मूळ उद्देशच या जिल्ह्यातील लोकांनी या जिल्ह्याच्या विकासामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि कोणा एका व्यक्तीवर अवलंबून न राहता या लोकांनी एकत्रित या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, हा मूळ हेतू नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचा आहे। या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा अशा प्रकारचं आवाहन आम्ही केलं होतं। सर्व पक्षीय लोकांना आम्ही बोलवलं होतं, सगळे मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिले आणि एकंदरीत आमचा आत्मविश्वास आज द्विगुणित झालेला आहे की या नंदुरबार जिल्ह्याने आता काच टाकायचं ठरवलेलं आहे आणि या जिल्ह्याचा विकास लोकांनी त्यांच्या हातामध्ये घ्यावा अशा प्रकारची भूमिका आहे। याला कुठेतरी दुजारा मिळताना दिसतो आहे। या व्यासपीठाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या लोकांची मदत लागेल ही हे व्यासपीठ कोणाच्या विरोधात नाही, हे व्यासपीठ फक्त आणि फक्त नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे व्यासपीठ आहे। त्याला सगळ्या लोकांनी मोठ्या संख्येने समर्थन दिलं, त्याच्याबद्दल सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा।